आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे अर्जुना, मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणं आहे आणि हा मोक्ष केवळ मनुष्य योनीद्वारेच प्राप्त होऊ शकतो. म्हणूनच मनुष्याच्या शरीराला मोक्षाचं द्वार असं म्हटलं जातं. हे अर्जुना, मानवी शरीर मिळणं खूपच कठीण असतं. याला असंच गमावता कामा नये. देवताही मानवी शरीराची इच्छा करतात, पण मनुष्याची विडंबना हीच आहे की तो या शरीराला अर्थात मोक्ष मिळवायच्या संधी वाया दवडतो. संपूर्ण आयुष्य भोग विलासात घालवतो. इतकंच नव्हे तर जेव्हा शरीर सोडायची वेळ येते तेव्हा ही वासना त्याची पाठ सोडत नाही. हे अर्जुना, मृत्यूच्या वेळी जी वासना मनुष्याच्या मनात घर करून असते त्याच वासनेप्रमाणे मनुष्याला पुढचा जन्म मिळतो. प्रभू, भगवान श्रीकृष्ण हे काय म्हणतायत की मृत्यू समयी मनुष्याच्या मनात जी वासना किंवा अपूर्ण कामना असते, मनुष्याचा पुढचा जन्म त्याच्यानुसारच होतो. याचा काय अर्थ आहे? देवी, आता भगवान श्रीकृष्ण जे म्हणाले आहेत ते अतिशय गोपनीय आहे आणि गूढ ज्ञान आहे. तू याला एक गुप्त विद्याही म्हणू शकतेस. ज्याला ही विद्या कळली त्या व्यक्तीला खूप सहजपणे मोक्षाची प्राप्ती होते. मला कळलं नाही भगवान, ही गुप्त विद्या काय आहे? देवी, ही गुप्त विद्या मृत्यूची विद्या आहे. प्रभूंना म्हणायचंय की व्यक्तीने कसंही जीवन घालवलं असलं तरी अंतःसमयी मन एकाग्र करून केवळ प्रभूचं ध्यान करत त्याने शरीराचा त्याग केला तर तो सरळ परमात्म्याच्या चरणाशी पोचतो. तिथून त्याला परत यावं लागत नाही. अंतिम क्षण सर्वोत्तम म्हणजेच मृत्यूचा क्षण खूप महत्वाचा क्षण असतो. या क्षणात व्यक्ती ज्या गोष्टीचं ध्यान करतो त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्मही मिळतो. भगवान, ही गूढ गोष्ट एखादं उदाहरण देऊन समजवायची कृपा करावी. देवी, याबाबत महर्षी जडभरत यांच्यापेक्षा उत्तम उदाहरण काय असू शकतं? जडभरत? जडभरत एक निष्पाप ऋषी होते. ते मुक्तीच्या द्वारांपर्यंत पोचले होते. त्यांनी हरणाच्या एका अनाथ पिल्लाचं पालन पोषण केलं. त्या बछड्यावर त्यांचे इतकं प्रेम होतं की ते नेहमी त्यांना हरणाच्या बछड्याचीच काळजी वाटत असायची. इतकंच नाही तर मृत्यूसमयही त्यांच्या मनात तोच बछडा होता. कारण शेवटच्या क्षणीही त्यांच्या मनात तोच बछडा होता, म्हणून त्यांना पुढचा जन्म हरणाच्या योनीत मिळाला. प्रभू, मृत्यूच्या वेळेचं इतकं महत्व का असतं? देवी, मनुष्याच्या मृत्यूची वेळ ही मोक्षाची संधी असते. अशा वेळी जर मनुष्य आपल्या विधात्याशी मिलनाऐवजी त्याच्या मायेच्या बंधनामध्ये जर राहिला तर हे विधात्याचा अपमान करण्यासारखेच आहे.
की तो विधात्याचा अपमान करण्यासारखाच आहे, की तो आपल्या विधात्यापेक्षा जास्त महत्व त्याने निर्माण केलेल्या मायेला देतो. म्हणून त्याला मृत्यूनंतरही स्वर्गही मिळू शकतो, परंतु मोक्ष नाही मिळू शकत. म्हणूनच देवी मृत्यूच्या वेळी जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये नाही तर परमात्म्याचं ध्यान करण्यामध्येच मग्न असावं. हे मधुसूदन, मनुष्याने ना त्याच्या मनाच्या इच्छेनुसार काम करावं, न त्याने त्याच्या बुद्धीचा सल्ला मानावा. तर मग मनुष्याने बिचाऱ्याने करायचं तरी काय अशा वेळी? अशा स्थितीमध्ये आपल्या प्रवृत्तीच्या विरुद्ध कुणी कसं काय जीवन जगावं मग? हे मधुसूदन, मुक्ती आणि मोक्षाच्या मार्गाने जाण्यासाठी कुणी मनुष्य त्याची प्रवृत्ती कशी बदलू शकतो? याचा एखादा उपाय असेल तर मला सांग. प्रवृत्ती बदलण्यापूर्वी हे जाणून घेणं आवश्यक आहे की प्रवृत्ती बनते तरी कशी. हे अर्जुना, मनुष्य जन्मतःच त्याच्याबरोबर सत्व, रज आणि तम हे 3 गुण घेऊनच जन्माला येतो. या सृष्टीची रचना याच 3 गुणांच्या आधाराने झालेली आहे. या त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये राहणाऱ्या समस्त प्राण्यांमध्ये हे 3ही गुण सामावलेले असतात. परंतु प्रत्येक प्राण्याच्या अंतरंगात या 3हींपैकी कोणता ना कोणता एक गुण अधिक वरचढ असतो. आणि जो गुण सर्वात वरचढ असतो त्या प्राण्याचं चारित्र्य तसंच बनून जातं. रजोगुण वरचढ असेल तर पुरुषाला ऐश्वर्य, थाटमाट आणि राज्य कारभाराची आवड असते. तमोगुण असणारा आळशी आणि प्रमाद करणारा असतो. द्वेष, क्रोध यांसारख्या नकारात्मक भावना त्याच्यात ठासून ठासून भरलेल्या असतात. आणि सत्वगुण असणारा? सत्व गुणच उत्तम गुण आहे. सात्विक मनुष्य साधा आणि प्रामाणिक असतो. तसा तर प्रत्येक मनुष्याच्या स्वभावात हे 3ही गुण थोड्याफार मात्रेत असतातच. परंतु ज्या मनुष्यामध्ये जो गुण वरचढ असतो तो मनुष्य तसाच होतो. त्याची जशी प्रवृत्ती असते तशीच त्याची अभिरुची पण असते. त्यामुळे प्रत्येक मनुष्य त्याची प्रवृत्ती आणि त्याच्या अभिरुचीनुसार कामना करत असतो. उच्च योनीत देवता बनून व्यक्ती जी चांगली कर्म करतो किंवा नीच योनीत व्यक्ती जी क्रूर कर्म करतो त्या कर्मांचं त्याला कुठलंच फळ मिळत नाही. का? कारण त्या सर्व भोग योनी आहेत. त्यात केवळ व्यक्ती आपल्या चांगल्या वाईट कर्मांचे भोग भोगतो. या योनीत केलेल्या कर्मांचं पुण्य किंवा पाप त्याला लाभत नाही. हे पार्था, केवळ मनुष्य योनीत केलेल्या पाप किंवा पुण्याचं फळ मिळतं. कारण हीच एक कर्मयोनी आहे. याचा अर्थ असा की जर कोणी पशुनी कोणती हत्या केली तर त्याचं पाप त्याला लागणार नाही, आणि जर कोणा मनुष्याने कोणाची अकारण हत्या केली तर पाप लागेल. अगदी बरोबर. परंतु हा फरक का? यामुळे की पृथ्वी लोकात समस्त प्राण्यात केवळ मनुष्यच एक असा प्राणी आहे जो विवेकशील आहे. त्याला भल्या बुऱ्याचं ज्ञान आहे. दुसरा कुठलाही प्राणी असं करू शकत नाही. हे मधुसूदन, आता हे सांग की मनुष्य आपल्या पुण्यांना कुठल्या कुठल्या योनीत आणि कुठे भोगतो? हे अर्जुना, पुण्यवान मनुष्य आपल्या कर्माप्रमाणेच किन्नर, गंधर्व
किंवा देवतांची योनी धारण करून स्वर्गलोकात तो पर्यंत राहतो जोवर त्याची पुण्य क्षीण होत नाहीत. म्हणजे असं, व्यक्तीच्या खात्यात जितकी पुण्यकर्म असतात तोपर्यंतच त्याला स्वर्गात जागा असते. जेव्हा पुण्याच्या फळाचा अवधी समाप्त होतो तेव्हा त्याला पृथ्वीलोकात परत जावं लागतं आणि मृत्यूलोकात पुनर्जन्म धारण करावा लागतो. प्राप्य पुण्यकृताम लोकान उषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो मिजायते. परंतु स्वर्गलोकात मनुष्याची पुण्य का समाप्त होतात? तिथे तो देव योनीत असेल तर नक्कीच चांगली कर्म करत असेल. त्याला या चांगल्या कर्माचं पुण्य तर प्राप्त होत असेल. नाही अर्जुना, उच्च योनी देवता बनून व्यक्ती जी चांगली कर्म करतो किंवा नीच योनीत व्यक्ती जी क्रूर कर्म करतो त्या कर्मांचं त्याला कुठलंच फळ मिळत नाही. का? कारण त्या सर्व भोग योनी आहेत. त्यात केवळ व्यक्ती आपल्या चांगल्या वाईट कर्मांचे भोग भोगतो. या योनीत केलेल्या कर्मांचं पुण्य किंवा पाप त्याला लाभत नाही. हे पार्था, केवळ मनुष्य योनीत केलेल्या पाप किंवा पुण्याचं फळ मिळतं, कारण हीच एक कर्मयोनी आहे. याचा अर्थ असा की जर कोणी पशुनी कोणती हत्या केली तर त्याचं पाप त्याला लागणार नाही, आणि जर कोणा मनुष्याने कोणाची अकारण हत्या केली तर पाप लागेल. अगदी बरोबर. परंतु हा फरक का? यामुळे की पृथ्वीलोकात समस्त प्राण्यात केवळ मनुष्यच एक असा प्राणी आहे जो विवेकशील आहे. त्याला भल्या बुऱ्याचं ज्ञान आहे. दुसरा कुठलाही प्राणी असं करू शकत नाही. म्हणूनच एखादा साप जरी माणसाला उगीचच चावला आणि तो मेला तर त्या सापाला त्याच्या हत्येचं पाप लागणार नाही. अशाच प्रकारे सिंह दुसऱ्या प्राण्यांची हत्या करतो तरी त्याला त्याचं पाप लागत नाही. किंवा बकरीचं उदाहरण घे. बकरी कुणाचीही हत्या करत नाही, गवत खाते, मांस नाही, म्हणून तिला पुण्य मिळत नाही. पाप पुण्याचा लेखाजोखा म्हणजेच प्रारब्ध केवळ मनुष्याचं असतं. म्हणूनच मनुष्य जेव्हा आपली पाप आणि पुण्य भोगतो तेव्हा त्याला परत मनुष्य योनीत पाठवलं जातं. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. अर्थात देव योनीत जे मनुष्य असतात ते आपली सुख भोगून स्वर्गातूनही परत येतात. हो, आणि मनुष्य योनी मिळाल्यानंतर परत कर्म करतात आणि असे सदैव जन्म मृत्यूचे भोग भोगत राहतात. हे मधुसूदन, कुठलं असं स्थान नाहीये का जिथून परत यायला लागणार नाही आणि जन्म मृत्यूचे हे चक्र समाप्त होईल? असं स्थान केवळ परमधाम आहे, म्हणजे माझं धाम, जिथे पोहोचल्यावर कोणालाच परत यावं लागत नाही. त्यालाच मोक्ष म्हणतात. हे मधुसूदन, तू अत्युत्तम यज्ञांचं वर्णन केलं आहेस. परंतु यातील काही यज्ञ असे आहेत जे सर्व मनुष्य करू शकत नाही. जसं की द्रव्ययज्ञ कुणी निर्धन व्यक्ती करू शकत नाही. त्यामुळे हे कृष्ण, जनकल्याणाकरता हे सांग की सर्वात श्रेष्ठ यज्ञ कोणता आहे? हे पार्था, द्रव्य यज्ञाच्या तुलनेत ज्ञान यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण मानवाचं सर्वोच्च कल्याण केवळ ज्ञानशक्तीनेच होऊ शकतं. ज्ञानच मनुष्यास चांगलं वाईट, पाप पुण्य, धर्म अधर्म यांची ओळख करून देतं. इतकंच काय, ज्ञानाच्या द्वारेच प्राण्याला भगवंतांच्या स्वरूपाचं खरं ज्ञान होतं. हे पार्था,
ज्ञान तो अग्नी आहे, ज्यात मानवाचे सर्व दोष, दंभ, अहंकार आदी अवगुण भस्म होऊन जातात. इतकंच काय, पण भक्तीचं मूळ देखील ज्ञानच आहे. काय म्हणालास? भक्तीचा उगम देखील ज्ञानातच होत असतो? हो अर्जुना, ज्ञानाच्या पर्वताच्या शिखरावर पोहोचूनच मनुष्याला हे ज्ञान प्राप्त होतं की ज्ञान पर्वताच्या शिखराहूनही अधिक उंचीवर ते निर्मळ आकाश आहे, जिथे भक्तीचं राज्य आहे. आणि जेव्हा प्राणी त्या भक्तीच्या आकाशात पोहोचतो, तेव्हा प्रभू त्याचा हात धरून त्याला त्यांच्या श्रीचरणांशी घेऊन जातात. हे अर्जुना, हे समजून घे की ज्ञानाच्या शेवटच्या पायरीवर चढल्यानंतरच प्राण्याला श्रद्धेचे पंख प्राप्त होतात. आणि त्या श्रद्धेच्या पंखांच्या साहाय्यानेच प्राणी भक्तीच्या आकाशात विहरू लागतो. म्हणूनच मी ज्ञानयज्ञाला सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे.